आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? आपण बघू शकतो की आता बिबट्यांचा प्रश्न आहे तो तर खूप मोठा आहे. काल नागपूरमध्ये नुकतीच एक घटना घडली की बिबट्याची दहशत. या पार्श्वभूमीवर सरकार कुठे जबाबदार ठरते का, असं तुम्हाला वाटतंय का? सरकार कधी जबाबदार ठरत नसतं. सरकार आपलं काम करते. काही घटना अशा होतात की ज्या सरकारच्याही ताब्यात नसतात. या निसर्ग मध्ये अशा घटना जेव्हा घडतात, पण सरकारने उपाययोजना केली पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. या संदर्भात काही सूचना मी सरकारला केल्या की बिबट सफारीचा साईज मोठा करणे, बिबट नसबंदी करणे, AI चा उपयोग करणे. माननीय राजनाथ सिंग साहेबांकडे आता नवीन टेक्नॉलॉजीचा अतिशय सुंदर शोध लावला आहे, ज्याचा उपयोग आम्ही ताडोब्यामध्ये छोट्या प्रायोगिक स्तरावर केला होता आणि ज्याचं कौतुक विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष माननीय मोदीजींनी केलं होतं. आणि या दृष्टीने मग नसबंदी असेल किंवा PRT प्रायमरी रेस्क्यू टीम याला मानधन दिलं पाहिजे. 1,500-2 हजारच देतो, पण त्यातून लोकजागृती होते. अशा विभिन्न विषयाचा अभ्यास करून याबद्दल काम केलं पाहिजे. तर तुम्ही माजी वनमंत्री होता, या पार्श्वभूमीवर तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण बघू शकतो अनेक ग्रामीण जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत वाढली आणि लहान बालकांची मृत्यूची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावर काही उपाययोजना करते का सरकार, तुम्हाला वाटतंय? नाही, केलं पाहिजे. सरकारच्या उपाययोजना जर कमी पडत असेल तर वाढवल्या पाहिजे. पण यातून आपल्याला काय लोकांचं संरक्षण करता येईल याचा विचार तर करावा लागेल. वेळेनुसार जशा घटना घडतात त्या घटनेनुसार आपण काम करतो. अधिवेशनाचा कालावधी सुरू आहे आणि जे आपण बघू शकतो की विरोधी पक्षातील लोक आहे त्यांची नाराजी ते व्यक्त केल्या जाते. नाही, नाराजी कशाबद्दल? अधिवेशन तर सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब असताना 2-2 दिवसही झालं नाही. तर म्हणून मला वाटतं त्यांनी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही आहे. अधिवेशन झालं पाहिजे, 3 आठवड्याचं कमीत कमी झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे. अधिवेशनाचा उपयोग फक्त बदनाम करणं, खोटे आरोप करणं यासाठी होता कामा नये. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करून तर्काच्या आधारावर सरकारच्या निर्णयामध्ये कुठे काही कमतरता असेल तर दूर केलं पाहिजे. आम्ही सर्वजण जनतेच्या सेवेसाठी आहे. कोण विरोधी पक्ष, कोण सत्तारूढ हा विषय नसून महाराष्ट्र के शान में हम सब मैदान में असा विचार करून जर काही काम केलं तर त्याचा फायदा आहे. सर, आपण बघू शकतो आता विरोधी पक्षांची तर ती नाराजगी आहेच, पण आता विरोधी पक्षनेते जर इथे सहभागी नसेल तर हे जे विधानसभेचं काम आहे, विधिमंडळाचं काम आहे, ते कसं चालेल? नाही, कामाचा काय संबंध? विरोधी पक्ष आहेच ना. कुठे आहेत ते? गायब कुठे आहे? मिस्टर इंडिया थोडी आहे. आहेत ते. त्यांना संसदीय आयुधाचा उपयोग करताच येतो. आता मी काही विरोधी पक्षात आहे का? पण मी संसदीय आयुधाचा उपयोग करतो ना. तारांकित आहे, लक्षवेधी आहे, प्रश्नावर उपस्थित अर्धा तास आहे, सर्वसाधारण अर्धा तास आहे, अशासकीय विधेयक आहे, बिगांवरची चर्चा आहे, 293 अन्वये चर्चा आहे. मला वाटतं की हे काम करणं शक्य आहे. आपण बघू शकतो आज सकाळी जो आहे अंबादास दानवेंचा जो व्हिडिओ आहे तो पैशांच्या बॅगेसोबतचा तो प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आणि ट्विट सुद्धा केलं जातं. यावर काय बोलाल? नाही, चौकशी केली जाते. अशा पद्धतीने जेव्हा सन्माननीय माजी विरोधी पक्ष नेते एखादा गंभीर विषय आणत असतील त्याची चौकशी विधानसभा सभापती करतील. जो बिबट्यांचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागावा त्यासाठी काय बोलाल? नाही, अनेक सूचना आहे ज्या मी विधानसभेत मागे केल्या, पुन्हाही करेन. नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार होते. त्यांनी आपल्याला सविस्तरपणे सांगितलं की बिबट्या जे आहे त्यांच्या बिबट्यांसाठी उपाययोजना असतील किंवा बिबट्यांची जी वाढती दहशत आहे ती कमी करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.